नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हेतू आहे की इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना सायन्सच्या पुस्तकातील शब्दांची ओळख व्हावी व पाठातील संकल्पना अधिक चांगल्या रीतीने कळण्यासाठी मदत व्हावी. इयत्ता 6वी आणि 7वीच्या मुलांना वाचण्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन शब्दांचे उच्चार अगदी स्पष्ट आणि चांगल्या रीतीने करता यावेत, यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तरी मुलांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून आपल्या उच्चारात सुधारणा करून घ्याव्यात व आपल्या वाचनाचा वेग वाढवावा अशी अपेक्षा आहे. तर आपण आता पाठाकडे जाऊया. इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, स्टँडर्ड 7, सब्जेक्ट जनरल सायन्स. टुडे वी विल लर्न अबाउट द लेसन नंबर 4, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आज आपण 4था धडा पाहणार आहोत, सजीवांतील पोषण. न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. सजीवातील पोषण हा धडा आता आपण पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट काय आहे बघा या धड्यामध्ये, व्हॉट इज माल न्यूट्रिशन? कुपोषण म्हणजे काय? आता कुपोषण म्हणजे काय बघा, या चित्रामध्ये जी मुलं दिसत आहेत दोन, ती कुपोषित मुलं आपण म्हणू शकतो. माल न्यूट्रिशन इज अ सिरियस कंडिशन दॅट हॅपन्स वेन युअर डाएट डज नॉट कंटेन राईट अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स. इट मीन्स पुअर न्यूट्रिशन. जर आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात पोषक तत्वे नसतील तर त्यांना आपण पुअर न्यूट्रिशन असं म्हणू शकतो, कुपोषण असं म्हणू शकतो. and can refer to undernutrition, not getting enough nutrients, and overnutrition, getting more nutrition than needed. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बघा. अंडर न्यूट्रिशन म्हणजे ज्यांना हवं आहे तेवढं अन्न मिळत नाही, ते अंडर न्यूट्रिशन येतात. आणि ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे ज्यांना प्रमाणापेक्षा गरजेपेक्षा जास्त अन्न मिळतं त्यांना ओव्हर न्यूट्रिशन असं म्हणू शकतो आपण. मराठीत बघा व्याख्या काय आहे, तर योग्य प्रमाणात अन्न पोषक द्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे शरीरास आलेली रोगट स्थिती म्हणजे कुपोषण होय. ही चित्र जी दिलेली आहेत ती कुपोषणाची चित्र आहेत पहा. तर आता आपण धड्याकडे जाऊया. दुसरा प्रश्न काय बघा, विच आर द वेज टू प्रिव्हेंट माल न्यूट्रिशन? माल न्यूट्रिशन जर नको असेल तर तुम्ही काय करायला हवं आहे, तर वी हॅव टू सप्लाय द ऑल द न्यूट्रिएंट्स टू अवर बॉडी. आपल्या शरीराला सर्व पोषक तत्वे आपण दिली पाहिजेत तरच आपण निरोगी राहू शकतो. पहिला पॉईंट बघा आता काय आहे, न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. सम लाईफ प्रोसेसेस गोज ऑन कंटिन्युअसली इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे चालू असतात. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर ग्रोथ अँड हेल्थ ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड ॲज फूडस्टफ्स. म्हणजे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्न पदार्थ असे म्हणतात. इथे दोन शब्द आले आहेत बघा, डायजेस्टेड म्हणजे पचन होणे आणि ॲसिमिलेटेड म्हणजे सात्मीकरण होणे. वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ्स. अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. म्हणजेच पोषक द्रव्याचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. पहिला गट कुठला आहे बघा, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, आणि दुसरा आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे बृहत पोषक आणि सूक्ष्म मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्ये. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटीज. आपल्या शरीराला कशाची गरज असते बघा, कर्बोदके. कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके, प्रोटीन्स प्रथिने आणि फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ याची आपल्या शरीराला गरज असते. दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. तर या कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांच्यासोबतच आपल्या शरीराला खनिजे, क्षार आणि जीवनसत्वे यांची सुद्धा आपल्या शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते. म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहे, दे आर कॉल्ड ॲज मायक्रोन्यूट्रिएंट्स. ते इकडे बघा काय दिलेलं आहे चौकोनामध्ये, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळी आपण पोषक द्रव्ये शरीरामध्ये घेतो आणि त्या पोषक द्रव्यांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे हालचाल करण्यासाठी, काम करण्यासाठी करतो, त्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.
नीड फॉर न्यूट्रिशन, नीड म्हणजे गरज, न्यूट्रिशन म्हणजे पोषण, म्हणजे पोषणाची गरज बघा काय, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क, काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, शरीराची वाढ आणि विकास करणे. टू रिप्लेस डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज, पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे. आणि चौथा आहे बघा, टू फाईट डिसीज, शरीराला रोगांपासून वाचवणे. ही नीड फॉर न्यूट्रिशन आहे, पोषणाची गरज आहे. पुढे बघा, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, न्यूट्रिशनचे 2 प्रकार आहेत बघा. फर्स्ट आहे ऑटोट्रॉपिक अँड सेकंड आहे हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय बघा, सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड thus नरिश देमसेल्व्स, दिस इज कॉल्ड ॲज ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात, या पोषण पद्धतीला स्वयंपोषण असे म्हणतात. हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन, परपोषण. सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट ऑर ॲनिमल्स फॉर देअर फूड, दिस इज कॉल्ड ॲज हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात, या पोषण पद्धतीला परपोषण असे म्हणतात. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतंय तर पोषणाचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट इज अ ऑटोट्रॉपिक अँड सेकंड इज अ हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषण, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषण, जे दुसऱ्यांवरती अन्नासाठी अवलंबून असतात. खाली बघा आता, ऑटोट्रॉपिक प्लांट्स, स्वयंपोषी वनस्पती. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. कॅन यू टेल, सांगा पाहू, हाऊ डू प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात. प्लांट्स आल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ, वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्स युजिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. म्हणजे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्या पद्धतीला आपण काय म्हणणार आहे, प्रकाश संश्लेषण. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. आता ते कसं करतात बघा, वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात, आणि या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. आता आकृती 4.1 मध्ये दिलेलं आहे बघा, ऑक्सिजन. जिकडं वरती ॲरो केलेले आहेत निळ्या रंगानं, तिथं ऑक्सिजन दाखवलेलं आहे. खाली बघा, मुळं काय करतात, वॉटर, मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करून घेतात. मिनरल्स म्हणजे खनिजे, सॉल्ट्स म्हणजे क्षार. पानामध्ये काय आहे तर क्लोरोफिल इन लीव्स, पानामध्ये क्लोरोफिल आहे. पानावरती कार्बन डायऑक्साईडचे बाण आतल्या बाजूला केलेले आहेत, म्हणजे पानं काय करतात, कार्बन डायऑक्साईड हे ॲब्सॉर्ब करून घेतात, ओढून घेतात. आणि सनलाईटसुद्धा त्या वनस्पतीवर पडलेला दाखवलेला आहे, म्हणजे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्य, कार्बन डायऑक्साईड अँड क्लोरोफिल यांचा वापर करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. याला प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतात. आणि त्याची खाली रिॲक्शन दिलेलं आहे बघा, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल गिव्स फूड, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, वॉटर H2O, फूड ग्लुकोज C6H12O6, ऑक्सिजन O2. आणि बॅलन्स झालेलं रिॲक्शन कसं बघा, 6CO2 प्लस 6H2O, C6H12O6 प्लस 6O2. कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल गिव्स फूड अँड ऑक्सिजन. अशी रिॲक्शन रीड करायची आपण. पुढे बघा, प्लांट कन्व्हर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. वनस्पती काय करतात, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतात. लाईट एनर्जी म्हणजे प्रकाश ऊर्जा, केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात, आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. हे वॉटर म्हणजे पाणी, मिनरल्स म्हणजे खनिजे, सॉल्ट्स म्हणजे क्षार. पाणी, खनिजे आणि क्षार हे
ॲब्सॉर्ब म्हणजे शोषून घेणे. हे शोषण्याचं काम कोण करतं? तर मुळं करतात. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम टू द लीव्ज. खोड काय करतं? तर हे पाणी आणि क्षार पानापर्यंत पोचवण्याचं काम करतं. द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड स्टोमॅटा थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. म्हणजे मगाशी मी सांगितलं की कार्बन डायऑक्साईडचा पासून जे काय ॲरो निघाले ते पानाच्या बाजूला आहेत. याचा अर्थ हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं काम हे वनस्पती करत असतात. आणि ते कशाद्वारे करतात? तर पानावरील छिद्रे असतात, त्याला स्टोमॅटा म्हणजे पर्णरंध्रे म्हणतो आपण. त्या पर्णरंध्रेमधून हवेतील कार्बन डायऑक्साईड हा शोषला जातो आणि पानातील हरितलवकामध्ये क्लोरोप्लास्ट म्हणजेच हरितलवक. क्लोरोप्लास्टमध्ये काय असतं? क्लोरोप्लास्ट जे आहे ते काय करतं? सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी मदत करतं. ते सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि त्यावर अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करतं. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. बिसाइड्स लीव्ज, photosynthesis takes place in some other parts like green stems too as they contain chlorophyll. पानाबरोबरच प्रकाशसंश्लेषणाची क्रिया वनस्पतीचे इतर भाग जसे की हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते, कारण त्यात हरितद्रव्य असते. यावरून आपण काय सांगू शकतो की एखाद्या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असणं खूप महत्त्वाचं आहे. जर प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्हावी असेल तर दॅट इज क्लोरोप्लास्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द फोटोसिंथेसिस प्रोसेस. आकृती क्रमांक 4.2 मध्ये पानामधलं क्लोरोफिल आहे ते मायक्रोस्कोपमध्ये कसं दिसतं हे दाखवलेलं आहे बघा. क्लोरोप्लास्ट इन द लीफ, पानातील हरितलवक. आता बघा पुढे वनस्पतीची वहन व्यवस्था, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वहन, सिस्टीम म्हणजे व्यवस्था आणि प्लांट म्हणजे वनस्पतीतील वहन व्यवस्था. टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2 to 3 leaves, कट इट अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड, टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क and add 7 to 8 drops of ink to it. Put the pumpkin stem vertically in the flask. Observe the changes that takes place in it and discuss them in the classroom. भोपळ्याच्या वेलाचा 2-3 पानासह एक तुकडा काढून घ्यायचा आहे. त्याचा खोडाचा भाग चाकूने कापून घ्यायचा आणि तो चाकूने कापलेला भाग पाण्याखाली ठेवायचा. एका चिंचूपात्रात थोडे पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 6 ते 7-8 थेंब टाकायचे. वेल उभा करायचा आणि त्यात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करायचे आहे. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. वनस्पतीमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या या 2 प्रकारच्या वाहिन्या आहेत. झायलेम म्हणजे जलवाहिनी, फ्लोएम म्हणजे रसवाहिनी. The xylem transports mineral and water from root to all aerial parts of the plants. जलवाहिन्या म्हणजे झायलेम काय करते? मुळाकडून पाणी आणि क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवले जातात. तर the phloem transports the food from the leaves to other plant of the plant where it is either consumed or stored. तर प्रकाश संश्लेषणामधून पानामध्ये तयार झालेले जे अन्न आहे किंवा शर्करा आहे किंवा अन्य घटक आहेत हे रसवाहिन्यामार्फत म्हणजेच फ्लोएममार्फत वनस्पतीच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी आणि साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते. Though the plants have a transport system, they do not have a separate digestive or excretory system. अशा प्रकारची वहन व्यवस्था वनस्पतीमध्ये जरी असली तरीही म्हणजे पाणी आणि क्षार वहन करून नेण्याची व्यवस्था आहे झायलेम आणि फ्लोएम, तरीही वनस्पतीमध्ये स्वतंत्र पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था मात्र नसते. डायजेस्टिव्ह म्हणजे पचन संस्था, एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था ही काही आपल्याकडं नसते. वनस्पतीतील वहन व्यवस्था 4.3 आकृतीमध्ये दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही काळजीपूर्वक पहा.
पुढे बघा, प्लांट प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स by the process of photosynthesis. Carbohydrates are made from carbon, hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. How do plants obtain the nitrogen necessary for the synthesis of proteins? प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती काय तयार करतात, तर कर्बोदके तयार करतात, कार्बोहायड्रेट्स तयार करतात. कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून बनलेली असतात. तर प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजनपासून बनलेली असतात. प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला हा नायट्रोजन वनस्पती कोठून मिळवतात? तर बघा, एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजन कोणत्या स्वरूपात असतो? वायुरूपात असतो. हाऊएव्हर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. परंतु वनस्पती हा वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाहीत. इट नीड्स टू बी फिक्स्ड. त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे गरजेचे असते. दॅट इज कन्व्हर्टेड इंटू कंपाऊंड्स. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड्स. बायोलॉजिकल म्हणजे जैविक आणि ॲटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणीय. म्हणजेच ह्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते आणि नायट्रोजनचे स्थिरीकरण आणि जैविक आणि वातावरणीय अशा दोन्ही पद्धतीने करता येते. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन म्हणजे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण कसं करतात बघा. तर 2 different types of organisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plants contain the rhizobium microorganism. या पद्धतीमध्ये म्हणजे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण या पद्धतीमध्ये 2 प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात बघा. फर्स्ट आहे रायझोबियम. हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरील असलेल्या गाठीमध्ये असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्या नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करतात. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into nitrates, a compound. म्हणजे नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करण्याचं काम ते करतात. Microorganisms like Azotobacter are present in soil. मातीमध्ये ॲझिटोबॅक्टर नावाचे जे काही सूक्ष्मजीव असतात ते काय करतात बघा. दे आल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. ते हवेतील नायट्रोजनचे रूपांतर संयुगामध्ये करतात. कंपाऊंड म्हणजे संयुग. शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे काय बघा. सोयाबीन किंवा भुईमुगाची शेंग उपडल्यानंतर त्याच्या वेलामध्ये ज्या काही गाठी असतात किंवा तागाचं उदाहरण घेऊया. ताग उपटल्यानंतर जे त्याच्या मुळाला ज्या काही गाठी असतात ते आपण काय म्हणू शकतो, त्याच्यातून नायट्रोजन फिक्सेशन होते. म्हणजे तिथं नायट्रोजनचे रूपांतर संयुगामध्ये होते. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण. लाइटनिंग थंडरबोल्ट्स ऑकर इन द रेनी सीझन. दिस कॉजेस atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, NO. Nitric oxideचा फॉर्म्युला आहे हा NO, which is again oxidized to form nitrogen dioxide म्हणजे NO2. पावसाळ्यात बघा आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो आणि नायट्रिक ऑक्साईड तयार होते आणि त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन त्याचे नायट्रोजन डायऑक्साईड तयार होते. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन रेन वॉटर. हे जे नायट्रोजन डायऑक्साईड आहे ते पावसाच्या पाण्यात विरघळते अँड इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड आणि त्याचे नायट्रिक आम्लामध्ये रूपांतर होते. नायट्रिक आम्लाचा फॉर्म्युला आहे HNO3 विच गेट्स ॲडेड टू द सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. जे काय होतं, जे आम्ल HNO3 पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं. This acid react with different minerals in the soil and convert into salt. Plants use the nitrogen salts for their growth.
हे आम्ल काय होतं बघा, पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं आणि वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. इन सम केसेस some cases 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protein, support, etc. with each other's help. This type of nutrition is called as symbiotic nutrition. आता ह्या पॅरेग्राफमध्ये नवीन आलेले शब्द कोणते आहेत बघा. तर सिम्बायोटिक न्यूट्रिशन सहजीवी पोषण, न्यूट्रिशन म्हणजे पोषण, प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण, सपोर्ट म्हणजे आधार. म्हणजे काही वेळेला काय होतं, 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण असे म्हणतात. सम फंजाय ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. दीज प्लांट्स सप्लाय न्यूट्रिएंट्स टू द फंजाय अँड इन टर्न फंजाय सप्लाय minerals and water to the plants. Some fungi and algae live together. The fungi provides water, minerals as well as shelter to algae. In return, the algae provides food to fungi. Lichen is an example of symbiosis between algae and fungi. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते. झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवते. या बदल्यात बुरशी झाडांच्या मुळांना आणि पानांना क्षार आणि पाणी पुरवते. तसेच शैवाल आणि बुरशी पण एकत्र राहतात. त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. या प्रकारातून होणारी सहजीवी वनस्पती म्हणजे दगडफूल होय. पुढे बघा, हेटेरोट्रॉपिक प्लांट्स परपोषी वनस्पती. Heterotrophic plants do not contain chlorophyll. How do the heterotrophic plant live? Heterotrophic plants मध्ये परपोषी वनस्पती. परपोषी वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसते. हरितद्रव्य नाही म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही होणार नाही. मग या परपोषी वनस्पती कशा जगत असतील? फ्रॉम व्हेअर डू दे गेट फूड? आणि त्या अन्न कुठून मिळवत असतील? तर बघा, हॅव यू सीन अ येलो वायर लाईक लिफलेस क्लाइंबर प्लांट ग्रोईंग ऑन अ बिग ट्री? व्हॉट इज इट्स नेम? एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची पाने नसलेली दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली आहे का? त्या वेलीचे नाव काय आहे? बघा, ड्यू टू द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल लोरॅन्थस अँड कस्कुटा. ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात किंवा त्याच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी असे म्हणतात. का? कारण की तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. म्हणून काय करतात, त्या वनस्पती दुसऱ्याच्या शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात. म्हणून त्यांना परजीवी असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, लोरॅन्थस म्हणजे बांडगुळ आणि कस्कुटा म्हणजे अमरवेल. या वनस्पती बघा किंवा वेली ह्या काय करतात, दुसऱ्या झाडाला वेटोळे घालतात आणि त्याच्यापासून आपलं अन्न मिळवतात. ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ क्लोरोफिल द कस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन होस्ट प्लांट. हेन्स इट इज सेड टू बी कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. हरितद्रव्य नसल्यामुळे अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवरच अवलंबून असते. म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती असे म्हणतात. झाडावर वाढणारे बांडगुळ तर तुम्ही पाहिलाच असेल की जी मोठी झाडं असतात त्याच्यावरती बांडगुळ हे चढत वरती जातं. ते झाडाच्या खोडाचा आधार घेतं आणि झाडाला पूर्ण वेढून टाकतं. यूज युअर ब्रेन पॉवर. विच पार्ट ऑफ लोरॅन्थस प्लांट कॅरीज आउट फोटोसिंथेसिस? बांडगुळ वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कोणामार्फत चालते? तर बघा, ग्रीन लीव्स कॅरी आउट फोटोसिंथेसिस इन लोरॅन्थस प्लांट. म्हणजे बांडगुळमध्ये
फोटोसिंथेसिस हे पानामार्फत होते. फ्रॉम व्हेअर डू दे ऑब्टेन मिनरल्स अँड वॉटर? त्यांना क्षार आणि पाणी कुठून मिळते? लोरांथिस इज हॉस्टेरिया. दे ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स डायरेक्टली फ्रॉम होस्ट ट्री. तो होस्टेरिया आहे. होस्टोरिया म्हणजे काय? हॉस्टोरिया म्हणजे दुसऱ्या प्लॅन्टवरती तो अवलंबून आहे. त्यामुळं जे काही वॉटर आणि मिनरल्स असतील ते तो काय करतो? होस्ट प्लॅन्टवरून म्हणजे ज्या प्लॅन्टला त्यानं वेढा घातलेला आहे त्याच्याकडून मिळवतो. तिसरा प्रश्न बघा काय? व्हाय इज अ लोरॅन्थस नोन ॲज अ पार्शली पॅरासायटिक प्लॅन्ट? बांडगुळ वनस्पती ही पार्शली पॅरासायटिक म्हणजे अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते? बिकॉज लोरॅन्थस इज नोन ॲज अ पार्शली पॅरासायटिक प्लॅन्ट बिकॉज although it takes water and minerals from the host tree, it makes its own food by the process of photosynthesis. म्हणजे बांडगुळ ही वनस्पती परपोषी असली तरीही ती वनस्पती फक्त वॉटर आणि मिनरल्ससाठी दुसऱ्या झाडावर अवलंबून असते. स्वतःचं अन्न मात्र ती स्वतःच तयार करते. इन्सेक्टिव्हरस प्लॅन्ट्स बघा आता. इन्सेक्टिव्हरस प्लॅन्ट्स म्हणजे इन्सेक्टिव्हरस कीटकभक्षी. We have seen how some plants feed upon insects to obtain nutrients. म्हणजे काही वनस्पती कीटकभक्षण करून आपल्या शरीरापासून अन्नघटक मिळवतात हे आपण मागल्या इयत्तेत पाहिलेलं आहे. These insectivorous plants generally grows in the soil or water deficient in nitrogen compounds. हे जे इन्सेक्टिव्हरस आहेत, ह्या वनस्पती आहेत, ह्या कुठं प्रामुख्याने आढळतात? तर नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात त्या वनस्पती वाढतात. द प्लांट बॉडी ऑफ ड्रॉसेरा बर्मानी हॅज अ फ्लावर लाईक appearance. It grows close to the ground. Its leaves are attractively pink or red in color with hairs at the margin. Droplets of sticky substances found at the tip of hairs attract insects. The scientist Johannes Burman identified this plant in Sri Lanka in 1737. Here the plant is named after him. म्हणजे बघा, कीटकभक्षी वनस्पती म्हणजे ज्या वनस्पती कीटकभक्षण करून त्यापासून आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे अन्नघटक मिळवतात त्यांना कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतात. या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते. या जमिनीलगत वाढतात. तिची फुले आकर्षक गुलाबी लाल रंगाची असतात. त्याच्या कडांना बारीक केस तंतू असतात. त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रव्याचे बिंदू असतात. इसवी सन 1737 मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावलेला आहे. त्याच्या सन्मानार्थ या वनस्पतीचे नाव बर्मानी असे आहे. यूज युअर ब्रेन्स. Why does the pitcher plant feed on the insect even though it produces food by photosynthesis? पिच्चर प्लांट म्हणजे घटपर्णी वनस्पती. घटपर्णी वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन सुद्धा ती कीटकभक्षण का करते? तर बघा उत्तर काय आहे त्याचं. पिच्चर प्लांट ग्रो इन द सॉइल डेफिशियंट इन नायट्रोजन. म्हणजे जिथं नायट्रोजनची कमतरता आहे तिथं ती पिच्चर प्लांट वाढत असतं. इट कॅन मेक देअर फूड बाय फोटोसिंथेसिस बट टू फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ नायट्रोजन इट्स इन्सेक्ट्स. पण पिच्चर प्लांट कुठं डेफिशियंट सॉइल डेफिशियंट इन नायट्रोजन म्हणजे जिथं नायट्रोजनची कमतरता असते त्या जमिनीत उगवते. म्हणून स्वतःची नायट्रोजनची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी टू फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ नायट्रोजन इट इट्स इन्सेक्ट्स. म्हणून पिच्चर प्लांट हे नायट्रोजन मिळवण्यासाठी इन्सेक्टला खात असतो. सॅप्रोफायटिक ॲनिमल्स. सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. मृत किंवा कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ द other organisms are called as saprophytic plants. Plant which obtain the food from dead and decaying bodies
ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज सॅप्रोफायटिक प्लांट्स. म्हणजे सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. व्हेरियस टाइप्स ऑफ फंजी लाईक मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. म्हणजे इथं सॅप्रोफाइटचं डेफिनेशन आणि उदाहरण दिलेलं आहे बघा. व्हॉट इज सॅप्रोफायटिक प्लांट? दॅट प्लांट विच ऑप्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज द सॅप्रोफायटिक प्लांट. म्हणजे ज्या वनस्पती सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असतात त्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. एक्झाम्पल मशरूम अँड ईस्ट. फंगी लाईक मशरूम अँड ईस्ट. म्हणजे काही कवक गटातील, फंगी म्हणजे कवक गट, मशरूम अँड ईस्ट बुरशी आणि भूछत्रे ही सॅप्रोफायटिक प्लांटची एक्झाम्पल आहेत. फंगी सिक्रेट्स डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट ऑर ब्रेक डाऊन द कार्बन डायऑक्साईड दे कंटेन. द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्सॉर्ब्ड टू अदर न्यूट्रिएंट्स. या मृत अवशेषावर पाचक रस सोडतात आणि काय होतं, त्यातील कार्बनी पदार्थाचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेतात आणि पोषक द्रव्ये मिळवतात. ऑलवेज रिमेंबर बघा. Food gets spoiled due to the some fungi. Some fungi cause disease or illness, while some fungi have medicinal properties. काही बघा बुरशीमुळे अन्न दूषित होते, तसेच काही विविध प्रकारचे रोग किंवा आजार होतात, तर काही बुरशीमध्ये औषधी गुण निर्माण होतात आहेत. तर ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. म्हणजे ईस्ट जे बेकरीमध्ये पदार्थ तयार करण्यासाठी अगदी महत्त्वाचा जो पदार्थ वापरला जातो तो म्हणजे ईस्ट. आणि सम मशरूम्स म्हणजे भूछत्रे आर युजफुल. ईस्ट इज यूज्ड इन फर्मेंटेशन ऑफ प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड. मशरूम्स आर रिच इन सोर्स ऑफ आयर्न अँड व्हिटॅमिन्स. ईस्ट हे किण्व आहे आणि ते ब्रेड तयार करणे किंवा आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते. आणि भूछत्रामध्ये जीवनसत्वे व लोह भरपूर प्रमाणात असते. रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डेफिशियन्सी ऑन प्लांट्स. परिसरातील वनस्पतीच्या निरीक्षणातून आपण काय ठरवायचं आहे, तर वनस्पतीमधील पोषक द्रव्याची कार्ये आणि अभावाचे कारण. न्यूट्रिएंट बघा, न्यूट्रिएंट म्हणजे पोषक द्रव्ये, फंक्शन म्हणजे कार्ये आणि इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी म्हणजे त्याच्यावरून होणारे परिणाम, अभावामुळे होणारे परिणाम. पहिला आहे बघा नायट्रोजन. इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. नायट्रोजन काय आहे, तर प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्ये यांच्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी. जर आपल्या शरीरामध्ये नायट्रोजनची कमतरता झाली किंवा हायांच्या शरीरामध्ये नायट्रोजनची कमतरता झाली तर काय होतं, रिटार्डेड स्टंटेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्ज. म्हणजे काय होतं, वाढ खुंटते आणि पाने पिवळे होतात. दुसरं बघा काय आहे, फॉस्फरस. फॉस्फरसचं फंक्शन काय आहे, कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर. आणि इफेक्ट काय आहे, जर डेफिशियन्सी ऑफ फॉस्फरस झालं तर फॉस्फरस शरीरामध्ये कमी झाला तर काय होते बघा, इझी लीफ फॉल, लेट फ्लावरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स. अकाली पाने गळणे, उशिरा फुले येणे आणि मुळांची वाढ खुंटणे हे होतं. तिसरं आहे बघा पोटॅशियम. पोटॅशियममध्ये नेसेसरी फॉर मेटॅलिक ॲक्टिव्हिटीज, चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक. वीक स्टेम, रायटिंग ऑफ लीव्ज, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. खोड बारीक होणे, पान कोमजणे आणि पिष्टमय पदार्थ न होणे हे पोटॅशियमच्या अभावामुळे होते. चौथं काय आहे, मॅग्नेशियम. मॅग्नेशियममध्ये प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव्याची निर्मिती करणे, अँड येलोइंग ऑफ लीव्ज. फंक्शन ऑफ डेफिशियन्सी काय आहे, इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी, फंक्शन ऑफ लीव्ज म्हणजे जर एखाद्या वनस्पतीमध्ये जर आयर्न कमी पडला तर त्याची पानं पिवळी होतात. झिंक बघा, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स, संप्रेरक आणि त्यातील घटक निर्माण करणे. आणि जर बॉडीमध्ये झिंक कमी झाला तर रिटार्डेड ग्रोथ,
and yellowing leaves. मँगॅनीज राहिले बघा. मँगॅनीज प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स, प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे, आणि रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटेड लीव्स हे झाली इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी. आता पुढे बघा. ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू, डायग्नोज द न्यूट्रिएंट डेफिशियन्सी इफ एनी. म्हणजे आपण काय करायचं आहे, परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करायचे आहेत आणि त्या निरीक्षणातून त्यांना कोणती पोषक द्रव्ये मिळत नाहीत ते ठरवायचं आहे. पुढे बघा. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स, प्राण्यांमधील पोषण. द कन्सेप्ट रिफर टू द बॉडी नीड फॉर न्यूट्रिएंट्स, मोड ऑफ इंजेस्टिंग फूड अँड इट्स यूज इन द बॉडी. म्हणजे प्राण्यामधील पोषण या संकल्पनेत पोषक तत्वांची शरीराला असणारी गरज, अन्नग्रहणाची पद्धत व त्याचा शरीरामध्ये होणारा वापर याचा समावेश होतो. लेट्स रिकॉल, थोडे आठवा. व्हॉट आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड, व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट यूज्ड. म्हणजे अन्नामध्ये असणारी विविध पोषक तत्वे कोणती आणि त्याचा काय उपयोग आहे. तर बघा, विचार व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन द फूड. देर आर 6 मेन न्यूट्रिएंट्स इन अवर फूड. फर्स्ट इज अ कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, फायबर, vitamins, minerals. They are used for obtaining energy, for growth of body, for carrying out day-to-day function of the body, for fighting against diseases. पुढे बघा. आता आपल्या शरीरामध्ये बघा ज्या काही क्रिया आहेत त्या सुरळीत चालाव्या असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या योग्य प्रमाणात आहार हा ठेवलाच पाहिजे. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम द फूड. आपल्याला जे काही पोषक तत्व मिळणार आहेत ती कशाने मिळणार आहेत, अन्नापासूनच मिळणार आहेत. आणि पोषक तत्व मिळाली तरच आपण हालचाल करू शकणार आहे. दे आर सप्लाइड टू व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू द ब्लड. ते काय होतात, व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडीला आपण जे काही न्यूट्रिएंट्स घेतो ते सप्लाय केले जातात. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. इट नीड्स टू कन्वर्ट इन टू सोल्युबल फॉर्म्स दॅट कॅन इझिली मिक्स इन द ब्लड. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स फ्रॉम द इंजेक्शन टू द इजेशन. म्हणजे बघा, शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आपल्याला काय आवश्यक असतं, तर अन्न आवश्यक असतं. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्लेले अन्न जसेच तसे रक्तात मिसळत नाही. त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून आलेले आहेत. मग ते पोषणाचे टप्पे कुठले, तर बघा पुढं. स्टेप्स इन न्यूट्रिशन. फर्स्ट इज अ इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे अन्नग्रहण. फूड इज टेकन इन टू बॉडी, अन्न शरीरात घेणे. दुसरं आहे डायजेशन, पचन. कन्व्हर्जन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म्स, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे, याला अन्नपचन असे म्हणतात. तिसरं बघा काय आहे, ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषण. ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषून जाणे किंवा शोषले जाणे. फोर्थ आहे बघा ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन म्हणजे युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब्ड फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. म्हणजे शोषलेले जे काही द्रावणीय अन्नाचे पदार्थ शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. लास्ट आहे बघा इजेशन. इजेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. पचन आणि शोषण न झालेले अन्न उर्वरित शरीराच्या बाहेर टाकणे हे म्हणजे काय आहे, इजेशन म्हणजे उत्सर्जन. पुढे बघा आता, ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड यू, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. काय करायचं आहे, तुमच्या भोवतीचे जे काय ॲनिमल्स आहेत ते ऑब्झर्व करायचे आणि पुढचा जे काय टेबल आहे तो फिल करायचा आहे. नंबर 1 काऊ. आता त्याच्यामध्ये 3 रखाने आहेत बघा, नेम ऑफ ॲनिमल, टाईप ऑर नेम ऑफ फूड आणि मेथड ऑफ इजेशन.
नंतर तर नेम ऑफ ॲनिमल्समध्ये 2 दिलेले आहेत, काऊ, फ्रॉग. टाईप ऑर नेम ऑफ फूड आणि मेथड ऑफ इंजेक्शन. यू मस्ट हॅव ऑब्झर्व दॅट देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ इंजेक्शन ऑफ फूड इन डिफरंट ॲनिमल्स. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या प्राण्यांची जी काय अन्नग्रहणाच्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आढळतात. डिफरंट ॲनिमल्स लाईक स्वॅलोईंग, चुईंग, सकिंग, स्क्रॅपिंग अँड ग्नॅविंग. म्हणजे बघा, स्वॉलोईंग म्हणजे खरडवणे, सकिंग म्हणजे चघळणे, स्क्रॅपिंग म्हणजे चूषकाद्वारे शोषणे. या पद्धती अन्नग्रहणाच्या आपल्याला सजीवामध्ये आढळून येतात. पुढे बघा, टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. प्राण्यांमध्ये पोषणाचे किती प्रकार आणि कोणते प्रकार आहेत? फर्स्ट इज होलोझोइक न्यूट्रिशन, समभक्षी पोषण. हाऊ डज इंजेक्शन ऑकर इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा. अमिबामध्ये एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते? तर अन्नग्रहणाची ही 4.9 आकृतीमध्ये पद्धत दिलेली आहे. अमिबा इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, तो एकपेशीय प्राणी आहे. इट डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड्स अँड माउथ्स, त्याकडे हात आणि तोंड हा प्रकार नाही. इट सराउंड्स द पार्टिकल फ्रॉम ऑल साइड्स अँड टेक इट इन टू द सेल. म्हणजे काय, आपल्या जे काही सिडोपोडिया आहेत बाहेर, त्यातल्या कुठल्याही एका सिडोपोडियानं तो त्या अन्नाभोवती सराउंडिंग करतो, गोल तयार करतो आणि तो आपल्या शरीरामध्ये अन्नाला घेत असतो. Amoeba does not have organ like hand and mouth. It is a unicellular organism. It can take in food through any part of surface of its unicellular body. It surrounds the food particles from all sides to take it into the cell. After that, it digests the food with the help of different enzymes. Undigested food is left behind as the amoeba moves further with the help of pseudopodia. In unicellular animal like amoeba, euglena, paramecium, etc., all the steps of nutrition occur within their unicellular body. म्हणजे अमिबामध्ये हात तोंड असे भाग नसतात बघा. आणि हा एक पेशी प्राणी आहे. तो शरीराच्या मध्ये पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो सिडोपोडियाच्या मदतीनं आणि अन्नकणाला सर्व बाजूने वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्नकणावर विविध विकारांची क्रिया घडून त्याचे पचन होते. न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून छद्मपदाच्या साहाय्याने अमिबा पुढे सरकतो. अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम यासारख्या एकपेशीय सजीवात पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया त्याच्या पेशीमध्ये होतात. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड. म्हणजे बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण होते. फॉर एक्झाम्पल, इन्सेक्ट लाईक द कॉकरोच अँड ग्रासहॉपर विच nibble have jaw like mouth parts. Butterflies suck food with the tube like proboscis. Mosquitoes and bed bugs use a needle like mouth part to pierce and a tube like mouth part to suck blood or the other fluids. म्हणजे बहुपेशीय प्राणी तोंडाने अन्नग्रहण करत नसले तरी कीटकामध्ये अन्नग्रहणाकरती मुखावयव असतात. उदाहरणार्थ झुरळ आणि नाकतोड्यासारखे कुरतडी कीटक या कीटकांमध्ये जबड्यासारखे मुखावयव महत्त्वाचे असतात. फुलपाखरू नळीसारखी सोंड वापरून अन्नग्रहण करते. ढास आणि ढेकूण हे चूषक सुईमार्फत मुखावयव टोचण्याकरता वापरून नळीसारख्या मुखावयवांनी रक्त अथवा रस ग्रहण करतात. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. पुढील जे प्राणी दिलेले आहेत त्या सजीवांचे वर्गीकरण अन्न प्रकारापासून तुम्ही कोणत्या प्रकारात कराल. पहिले दिलेलं आहे बघा फॉक्स हा कार्निओरस आहे. नंतर पॅरेट दिलेला आहे. पॅरेट हर्बिओरस आहे. नंतर लायन दिलेला आहे, हा कार्निओरस आहे. चॅमेलियन दिलेला आहे, कार्निओरस आहे.
डिअर दिले, हार्बिव्हरस आहे. ओमनिव्हरसमध्ये फक्त मॅन येतो आणि स्कॅव्हेंजर्समध्ये व्हल्चर हा देतो. अशा प्रकारे अन्न प्रकारानुसार विविध सजीव आहेत. तर ॲनिमल्स विथ अ डिफरंट फूड हॅबिट्स. पुढे बघा, अकॉर्डिंग टू द टोटल टाईप ऑफ फूड ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज. अन्न प्रकारापासून प्राण्यांचे प्रकार खालीप्रमाणे पडतात. फर्स्ट इज हार्बोरस, सेकंड इज कार्निवरस, थर्ड इज ओमनिवरस, फोर्थ इज स्कॅव्हेंजर आणि फिफ्थ इज डिकम्पोजर. म्हणजे अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे तसे बघायला गेले तर 5 भाग पडतात. शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी, स्वच्छताकर्मी आणि विघटक. त्यातला शाकाहारी बघा आता हार्बिव्हरस यूज प्लांट डायरेक्टली ॲज देअर फूड. हार्बिव्हरस यूज प्लांट्स डायरेक्टली ॲज देअर फूड. म्हणजे शाकाहारी प्राणी प्रत्यक्ष वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात. उदाहरणार्थ एक्झाम्पल आर ग्रेझिंग ॲनिमल्स, ग्रॅनिवरस, फंगिवरस एटसेट्रा. म्हणजे गवत खाणारी, बिया खाणारे, फळं खाणारी जे प्राणी आहेत ते शाकाहारी प्राण्यांमध्ये येतात. कार्निवरस ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड अँड आर कॉल्ड ॲज अ कार्निवरस. काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यावर अवलंबून असतात. मांसाहारी प्राणी अन्नासाठी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. जसे शाकाहारी प्राण्यांना कीटक खाणारे. फीड ऑन हर्बिव्हरस ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट्स. ॲनिमल्स दॅट फीड ऑन हर्बिव्हरस ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट्स. ओमनिव्हरस ॲनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ओमनिव्हरस. म्हणजे ओमनिव्हरस म्हणजे मिश्राहारी म्हणजे काही प्राणी अन्नासाठी वनस्पती आणि तसेच प्राणी या दोन्हीवर अवलंबून असतात. एक्झाम्पल चिंपांझी आणि मानव. सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स अराउंड अस परफॉर्म्स द फंक्शन ऑफ क्लिनिंग अँड कन्झर्विंग द एन्व्हायरमेंट बाय अ व्हेरी ॲक्ट ऑफ feeding themselves. They are called as scavengers or decomposers. म्हणजे स्कॅव्हेंजर्स म्हणजे स्वच्छताकर्मी. हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून देतात. जसे तरस, गिधाडे आणि कावळे म्हणजे मृत प्राण्यांच्यावर जगणारे. 5वा आहे बघा डिकम्पोजर्स म्हणजे डिकम्पोजर्स आर सम मायक्रोब्स which obtained their food by decomposing the dead bodies of organism or other material. म्हणजे डिकम्पोजर काय आहे तर डिकम्पोजर म्हणजे विघटक आहेत. ते काही सूक्ष्मजीव असतात. ते मृत शरीराचे अवशेष तसेच काही पदार्थ जर कुजला असेल त्यापासून अन्न मिळवतात. नैसर्गिक पदार्थाच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून सूक्ष्मजीवांचे पोषण होते. पुढे बघा सॅप्रोझाईक न्यूट्रिशन म्हणजे मृत्युपजीवी पोषण. त्याच्यामध्ये बघा सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स एटसेट्रा ऑब्टेन द न्यूट्रिएंट्स बाय ॲब्सॉर्बिंग द लिक्विड ऑर ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ द अदर ॲनिमल्स ऑर फ्रॉम द एन्व्हायरमेंट. दिस इज सॅप्रोझायटिक न्यूट्रिशन कॉल्ड This is saprozoic nutrition. Examples are houseflies and spiders. आता सॅप्रोझाईक न्यूट्रिशन म्हणजे बघा सॅप्रोझाईक न्यूट्रिशनचा अर्थ आहे मृत्युपजीवी पोषण. काही कीटक एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील अथवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थाचे सेवन करत असते आणि त्याचा अन्न म्हणून वापर करत असते. यालाच मृत्युपजीवी पोषण असे म्हणतात. उदाहरणार्थ कोळी, मुंग्या आणि घरमाशा. हाऊसवाईफ अँड्स अँड स्पायडर्स. पुढे बघा पॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणजे परजीवी वनस्पती, परजीवी न्यूट्रिशन, परजीवी पोषण. पहिलं बघा आता काय दिलेलं आहे की हॅव यू सीन स्मॉल ॲनिमल्स ऑन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स लाईक डॉग्स अँड बफेलोज विच आर दोज स्मॉल ॲनिमल्स. म्हणजे घरातील कुत्रा असू दे किंवा गोठ्यातील म्हैस अशा प्राण्यांच्या शरीरावर तुम्ही लहान प्राणी पाहिले आहेत का, ते कोणते. तर त्याचं उत्तर आहे येस, आय हॅव सीन द स्मॉल ॲनिमल्स ऑन द बॉडीज ऑफ डॉग्स अँड बफेलोज. दे आर टिक्स.
ज्या काय आहेत त्या काय आहेत, पिसवा आहेत. म्हणजे पिसू नावाचा एक लहान प्राणी असतो जो दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावरती आढळतो. दुसरा प्रश्न बघा, फ्रॉम व्हेअर डू दीज लिटल ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड? हे लिटल ॲनिमल्स कशापासून अन्न मिळवतात? दीज लिटल ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग ब्लड ऑफ डॉग अँड बफेलोज. डॉग आणि बफेलोजच्या अंगावर आहेत ना, त्यामुळे ते काय करतात, अन्न म्हणून डॉग आणि बफेलोजचं रक्त शोषून घेतात. तिसरा प्रश्न बघा काय, फ्रॉम व्हेअर डू द वर्म्स इन द intestine obtain their food? From where do the worms in the intestine obtain their food? पोटातील झालेले जंत असतात त्याचे अन्न कोठून मिळवतात? Worms in the intestine obtain their food by absorbing nutrients from the food in the intestine. म्हणजे जे काय अन्न आपण खाल्लेलं असते ते अन्न पचवल्यानंतर त्या वर्म्सना पोषण मिळतं. म्हणजे जंत काय करतात, वर्म इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड बाय ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिएंट फ्रॉम द फूड इन द इंटेस्टाईन. आपण जे अन्न खातो त्या अन्नामधूनच त्या जंतांना न्यूट्रिशन मिळत असतं. ते आपण जे जेवले ते अन्न ते ॲब्सॉर्ब करून घेत असतात. सम ॲनिमल्स डिपेंड्स अपॉन द अदर ॲनिमल्स फॉर फूड. काही प्राणी दुसऱ्यावरती अन्नासाठी अवलंबून असतात. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली बाय फ्रॉम ॲनिमल्स ऑन हुम दे आर डिपेंडंट. दिस इज कॉल्ड ॲज पॅरासिटिक न्यूट्रिशन. म्हणजे काही प्राणी हे इतरांवरती अन्नासाठी अवलंबून असतात, ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात. यालाच प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात. इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण किंवा एक्टोपॅरासायटिक पोषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, लाऊस, बेडबग, टिक. म्हणजे उवा, लिका आणि गोचिड, ढेकूण. ॲनिमल्स लाईक टेपवर्म अँड राऊंडवर्म लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स. म्हणजे पट्टकृमी आणि गोलकृमी, म्हणजे जंताचे हे प्रकार आहेत, पट्टकृमी आणि गोलकृमी. हे जंत काय होतात, आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्तामध्ये अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला काय म्हणतात, तर दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन. अंतपरजीवी पोषण असे म्हणतात. आणि हे प्राणी असतात अदर ॲनिमल्स like tapeworm and roundworm live inside the body of other animals and obtain their food. This is called as endoparasitic nutrition and these animals are known as a endoparasite. म्हणजे पट्टकृमी आणि गोलकृमी असे जंत आपल्या शरीरामध्ये जर झाले तर काय होतात, आतमध्ये राहून त्या रक्ताद्वारे अन्नाचे घटक किंवा अन्न प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला अंतपरजीवी पोषण असे म्हणतात. एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन असेही म्हणतात. हे प्राणी अंतपरजीवी आहेत म्हणून त्यांना ओळखले जाते. थँक्यू सो मच.